सलग दुसऱ्या दिवशीही बाळीवेस परिसरातील कस्तुरबा मार्केट लिंगशेट्टी मंगल कार्यालय परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं कारवाई केली। सलग दुसऱ्या दिवशीही बाळीवेस परिसरातील कस्तुरबा मार्केट लिंगशेट्टी मंगल कार्यालय इथं महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं धडक कारवाई करत 4 चाकी हातगाडी जप्त करून अनधिकृत खोकी जमीनदोस्त केली। बुधवारी सकाळच्या सत्रात महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं बाळीवेस परिसरातील SBI बँकेसमोरील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारं खोकं जागेवरच निष्कासित केलं। कस्तुरबा मार्केट समोरील भिंतीलगत रस्त्याच्या कडेला असलेलं खोकं आणि दुकानावर लावण्यात आलेले पत्रे JCBच्या सहाय्यानं जागेवरच निष्कासित करण्यात आले। यावेळी 3-4 चाकी हातगाड्या तसंच रस्त्यावर ठेवलेलं इतर साहित्य जप्त करण्यात आलं। अतिक्रमणामुळं वाहतूक कोंडी आणि अपघाताची शक्यता वाढत असल्यानं महापालिकेनं ही कारवाई केल्याचं अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितलं। बाळीवेस परिसरातील ज्या व्यापाऱ्यांनी मनपाच्या फुटपाथवर आणि मनपाच्या जागेवर त्या ठिकाणी अनधिकृतपणे खोके आणि टपऱ्या टाकल्या होत्या, त्या टपऱ्या आणि खोके जागेवर निष्कासित केलेले आहेत। आणि महानगरपालिकेचा त्या ठिकाणी पूर्वी दवाखाना होता, त्या दवाखान्याला वेढा घातले होते, तरी त्या ठिकाणची सर्व अतिक्रमण आज मोहीम घेऊन त्या ठिकाणचे सर्व अतिक्रमण काढून टाकण्यात आलेलं आहे, जागेवर निष्कासित केलेलं आहे। या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपण आपापले दुकानं आपल्या आपल्या जागेमध्ये लावावीत, अन्यथा आपण आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नये आणि त्या होणाऱ्या कारवाई स्वतः व्यापारी जबाबदार राहतील। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक रस्ते मोकळे करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्यानं सुरू राहणार आहेत। नागरिकांनी नियमांचं पालन करून रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची आम्ही 2 वर्षे पावती करून पैसे भरतो, आम्हाला आधी अतिक्रमण काढा असं सांगितलं गेलं नाही। सरळ येऊन JCB लावले, आज आमचं संपूर्ण नुकसान झालं, सर्व पत्रे पाडले, आमचं सर्व सामान पत्र्याखाली सापडलं, आम्हाला काहीही कळालं नाही। आम्ही 50 ते 60 वर्षे झाली गूळ, नारळ, हार, उदबत्ती आणि फळे विकून घरचा गाडा हाकतो, आता आमचा सगळा माल खराब झाला, याचं नुकसान कोण भरून देणार असा सवाल येथील छोट्या वयोवृद्ध व्यापाऱ्यांनी व्यक्त केला। मी 7 वर्षापासून बसते, आता 50 वर्ष झालं, असं कधी झालं नाही, हे पहिल्यांदा असं झालं। त्यांनी आम्हाला माल बी काढायला सांगितले नाही, काय नाही, आलं की धडा मध्ये सरका म्हणून त्यांनी धडा आमचं सगळं पाडून गेले। ते आम्हाला किती मिळणार हो, 10-20 रुपये रोज आम्ही करून खाणार, सगळं माल सत्यानाश झाला आमचा। बघा तुम्ही। लक्ष्मी रेवणशेत बिराजदार, आज 60 वर्ष झालं आम्ही गुळाचे नारळाचे व्यापारी आहे। आम्हाला महानगरपालिकेचे पावती केले, 2 वर्ष झालं आम्ही पैसे भरतो, आम्हाला आधी काही सांगितलं नाही, येऊन डायरेक्ट JCB लावलेत आमचे। आज आमचे माल सगळं नुकसान झाले, पत्रे सगळे फोडले, माल सगळं खाली सापडले, आम्हाला काही कळवलं नाहीत त्यांनी। आधी काढा म्हणलं तर आम्ही आधी काढलं असतं, पण आम्हाला काहीच सांगितलं नाही। ती माल सगळं नुकसान झाले, आम्ही 50 वर्षापासून बसतोय, आम्ही महिन्याची पावती फाडतो, मग आमचं काय गरिबाचं आहे का नाही न्याय सांगा बघू। आम्ही कुठं काय करून खायचं सांगा, आम्ही डबे चालण्या असं इकून खाता रोडवर बसून। बाळा आम्ही करून आम्हाला काय कामं होतात का कसले, आम्ही एका जागेला बसून 10-20 करणार, लेकरं तुमच्यासारखे त्यांना रगड झालंय, आम्हाला औषध गोळी कोण देणार आहे। आम्ही एका कोपऱ्यात बसला, आम्हाला नाही विचारता आमचं नासधूस केलं हे बरं दिसतंय का तुम्हाला।
तुम्ही कळवाच होता आम्हाला, काढून टाका सर्व, आम्ही या लागला गावाबरोबर किड्या बी रगडायचे का सांगा बघू. बडक्या झडक्या खोक्यात मी करून खात होते. पहिला सांगा आजी. बडक्या झडक्या खोक्यात मी करून खात होते. माझं लेक पितळ आहे का, काय करू साहेब. गेली 50 वर्षे झाली प्रत्येकाचं इथं दुकान आहे, पण या ठिकाणी ते काय विकतात? चाळणी असेल, गल्ला असेल. नारळाच्या दुकानात एका नारळामागं किती रुपये मिळतात? 2 ते 3 रुपये. या अगोदर कुठलीही नोटीस दिलेली नाही, आम्हाला अगोदर कळवलं नाही. आमची पालिका आयुक्तांकडं एकच विनंती आहे की तुम्ही कुणाचं नुकसान करू नका. त्यांना सर्व साहित्य बाजूला काढून देऊ द्या, मग तुम्ही जी कारवाई करायची असेल ती करा. कारवाई करताना अधिकाऱ्यांनी माझ्यासोबतसुद्धा वाद घातला. माझा सांगण्याचा एकच उद्देश होता, प्रत्येकाच्या डोळ्यात या कारवाईमुळं पाणी येत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते अजित गादेकर यांनी सांगितलं. 40-50 वर्ष झाले प्रत्येकाचे दुकानदार आहे ते, पण ह्या ठिकाणी काय विकतात ते? कुलपाट असेल, बेन्ना असेल, चाळण्या असेल, गल्ला असेल, हळद बुक्का असेल, नारळचे दुकानं असे किती रुपये, त्या पाठीमागं 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये असे विकणारचे. त्यांना अगोदर कुठल्या गोष्टी नोटीस पण दिली नाही, ते त्यांना अगोदर कळवले पण नाही ते. बट ठीक आहे, कळवलं नाही केलं नाही तरी पण साहेब एक विनंती केलो मी साहेबांना पण, त्या अधिकाऱ्यांना पण, तुम्ही नुकसान कुणाची करू देऊ नका. त्यांचे सामान पहिल्या साईडला काढून देऊ द्या, मग तुम्ही जी पण कारवाई तुमची करायची असेल ती करू द्या. माझ्यासोबत पण त्यांनी वादविवाद घातले. माझा सांगण्याचा एकच उद्देश होता, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होतं. मला सांगायचं एकच होतं की साहेब तुम्ही त्यांना अगोदर नोटिसा द्या पाहिजे, त्यांना कळवा पाहिजे, त्यांच्या पाठीमागनं त्यानंतर तुमची कारवाई व्हा पाहिजे. जे पावती ह्यांच्या अगोदर 2 वर्ष झालं ह्यांच्याकडून पावत्या घेते ती, मग पावत्या घेत असताना मग ह्यांचं पण काम आहे ना अगोदर येऊन ह्यांना नोटिसा देणे करणे सवर